आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नाना, तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची एक इच्छा अशी असते आणि ते वर्षातील 2 दिवसाची वाट पाहत असतात. एक शिक्षक दिन आणि दुसरा निरोप समारंभ. आता हे 2 दिवस असे आहेत की त्यांना त्या दिवशी थोडस नटायला मिळतं, चांगले कपडे घालायला मिळतं आणि मन मोकळं वावरायला मिळतं. मन मोकळं यासाठी असं मी म्हणतो, जसं तुम्ही या 2 दिवशी वावरता तसं स्वातंत्र्य तुम्हाला इतर दिवशी वावरण्याचं नाही. खरं तर 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस त्यांनी शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार शिक्षक दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. शिक्षक दिन साजरा करण्याच्या पाठीमागे आपल्या गुरुच्या प्रती असणारी आपली निष्ठा आणि गुरुच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक क्षण आहे, जशी आज तुम्ही व्यक्त केली. उद्या 5 सप्टेंबर आहे, पण सोबत जोडूनच ईद आहे आणि त्यामुळे उद्या विद्यालय बंद राहील, सुट्टीचा दिवस आहे. कार्यक्रम शनिवारी घ्यावा असा विचार होता, पण बाप्पांचा जाण्याचा दिवस आहे. बाप्पा कोण? गणपती बाप्पा जाण्याचा दिवस आहे, त्यांना निरोप आपल्याला द्यायचा आहे. सांगायचं लक्षात आलं ना? म्हणजे शुक्रवार आणि शनिवार, तेवढं मात्र लगेच झालं झालं आणि पुढे रविवार आहे ना. त्यामुळे मग सगळ्यांचा विचार असा झाला की मुलांच्या आनंदावरती विरजन नको टाकायला, ठीक आहे, 1 दिवस अगोदर आपण शिक्षक दिन साजरा करूया. दवणे सर आणि पवार सर माझ्याकडे विचारायला आले. त्यांना म्हटलं ठीक आहे, काही अडचण नाही, करूयात आपण शिक्षक दिन साजरा. आणि काही शिक्षक आज तयार झाले होता. 10वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन जबाबदारी स्वीकारली. त्यांनी दररोज शिकवत असणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यामध्ये आज काम केलं आणि शिक्षकांना आराम दिला असं नाही. जरी हे शिक्षक आज शिकवण्याच्या कामामध्ये नव्हते तरी तुम्ही बरेच जण पाहत असाल, आज ग्राउंडवरती बरेच आपलं काम चालू होतं आणि स्टाफ रूम मध्ये बसलेले शिक्षक ऑनलाईनची कामं सगळी तुमची करत होते, म्हणजे त्यांना विश्रांती नव्हतीच. पण तरी तुम्ही जो छोटासा प्रयत्न केला त्याबद्दल आमच्या विद्यालयाच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आता मी 1-2 सूचना देणार आहे तुम्हाला. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षक दिन या विषयावरती आदरणीय नानांनी आणि दवणे सरांनी बरेच सांगितले. आता सूचना एक अशी आहे, इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनसाठी आपण भात इथं वाटपाचं काम करतो, म्हणजे असतं सर्वांसाठी, आपण सगळेच जण घेतात. पण बरेच विद्यार्थी दुपारी भात खात नाही, बरेच. आता सोमवार पासून मला असं अजिबात दिसता कामा नये की कुठल्याही विद्यार्थ्यांनी भाग घेतला नाही. काय होतं, एवढं आपण अन्न शिजवतोय आणि ते अन्न टाकून द्यावं लागतंय. अन्न टाकून देणं हे चांगलं नाही. तुम्हाला खायचं नसेल तुमच्या डब्यामध्ये घ्या आणि घरी घेऊन जा. आणि त्याचबरोबर आमचे जे सहकारी शिक्षक आहेत त्यांनाही मी सूचना करेल की भात ज्या वेळेला आपल्याला वाटायचं आहे त्या वाटण्याच्या टायमाला वर्गावरती ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्यावेळेला विद्यार्थ्यांसोबत तुम्ही या.
आणि जे भाग घेत नाही त्यांना चांगले फटकवा. या विद्यार्थिनीला घटक चाचणीमध्ये 120 पैकी 120 गुण मिळवून तिने 100% गुण मिळवले. हिचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. हिचं अभिनंदन. आणि मी नानांना विनंती करतो की नाना आपण हिचा सत्कार करा. आणि आताच 151 रुपये बक्षीस म्हणून पवार सरांनी तिला दिलेले, तिचे वर्ग शिक्षक, त्याबद्दल त्यांचे आभार. तर सर्वांनी असा प्रयत्न असावा, सगळ्यांनी असा प्रयत्न करा, सगळ्यांनी चांगला अभ्यास करा, चांगले गुण मिळवा, जा पुढं. 100% गुण मिळवून या ठिकाणी बसले. या ठिकाणी इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये तिचं कौतुक, सर्वांनी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करावं. घेऊन जा, घेऊन जा, तुझ्यासाठीच आहे ते, तुझं बक्षीस आहे. आणि तुम्ही सुद्धा असाच प्रयत्न करा. सगळ्यांनी प्रयत्न केल्यानंतर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. या ठिकाणी आदरणीय नानांना मी सांगू इच्छितो, नाना तुम्ही आता म्हटलं भाषण संपवताना की तुमच्यासाठी अजून काय देऊ. नाना तुम्ही अजून काही देण्याची आवश्यकता नाही, तुम्ही आमची प्रेरणा आहात. आणि आम्हाला असेच तुमचे आशीर्वाद, तुमचे साथ आणि तुमचा हात आमच्या पाठीवरती असावा. अजूनही पुढील 10-15 वर्ष जी आमची सर्व्हिस आहे त्या सेवेमध्ये आम्हाला असंच लढण्याचं बळ या ठिकाणी मिळावं, एवढीच मी तुमच्याकडं मागणी करतो. आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतला. या सगळ्या बाळ गोपाळांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. अतिशय सुंदर अशा प्रकारे काही सूचना आणि तुम्ही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे. आज आपण 5 सप्टेंबर शिक्षक दिन आज साजरा केला. त्याचबरोबर नानांनी आमचा यथोचित सन्मान केला सर्व शिक्षक, शिक्षकेतर आणि कर्मचाऱ्यांचा शिक्षक दिनानिमित्त. तर मी परत एकदा सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं माननीय अध्यक्ष नाना यांचे आभार मानू इच्छितो. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे आभार मानावेत. आणि तुम्ही शांतपणे सर्वांनी हा कार्यक्रम ऐकून घेतला त्यावर तुमचेही आभार. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं मी सर्वांमध्ये जाहीर करतो.